ही पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 2 मार्च 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वासु आयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे. सायंकाळी 5:56 पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे. सकाळी 7:52 मघा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो तेगंड योग आहे. दुपारी 12:19 सुकर्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणीच करण आहे. सायंकाळी 5:56 विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:29 पवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे ज्योतिषाकडून शनिदेवतेची पोझिशन तपासून घ्यावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करणे गरजेचे राहणार आहे. शनिदेवतेची पोझिशन शुभ असेल तर काही करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6:58 आहे. तो सूर्यास्त सायंकाळी 6:43 असणार आहे. मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत आहे. तर वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 पासून, तर बुध ग्रह 26 फेब्रुवारी 2026 पासून वक्री झालेले आहे. ही तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून तेही ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हर ओम शिवा शिवा शंभोराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्म तिथी परते श्वेतवरा कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भारतवर्ष परत करणे मेरू दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देशे व्यावहारिक जन्मन शालिवान शके 1947 प्रभाती षष्टी संवत्सरांमध्ये विश्वासु नाम सहस्रे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षी इंदू वासरे अश्लेषा नक्षत्रे अतिगंड योगे वणीज करणे चतुर्दशी शुभतिथो वीरगोत्र उत्पन्न मी कडप्पा मोपात्त दुरित क्षयद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाची पाणी समोरच्या ब्राह्मणात सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:52 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात साखरपुडा, यात धार्मिक विधी आणि मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 5, 7, 8, 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 5 आणि 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5, 8 आणि 15. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5, 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 5, 8, 14 आणि 15.
मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 5 आणि 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 7, 8, 12, 14, 15 आणि 16. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 5, 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक 3. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 5, 8, 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. दुसऱ्या दिवसापासून मित्रांनो या मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागणार आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. आता पंचांगात इतर काही महत्त्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये उदास आणि पौर्णिमा आहे मित्रांनो. आता होळी आहे मित्रांनो. तर या संबंधी आपल्याला काही खबरदारी घ्यावी लागणार आहे मित्रांनो, जेणेकरून कुठल्याही प्रकारची करटी भानामध्ये आपल्यावर काम करणार नाही मित्रांनो. शक्यतो आपण या होळीच्या सायंकाळी होळी पेटवल्यानंतर लहान मुलांना त्या ठिकाणी आपल्यासोबतच घेऊन जावे आणि आणावे मित्रांनो. आणि होळीमध्ये आपण आपले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण जाळून टाकण्याचा प्रयत्न करावा आणि सद्गुण आपण घ्यावे मित्रांनो. हीच खरी होळी आपल्यासाठी असणार आहे मित्रांनो. सायंकाळी 5:56 ते सायंकाळी उद्या पहाटे 5:29 भद्रायुग आहे. हा भद्रायुग अशुभ असल्यामुळे आपल्या कामांमध्ये अपयश येण्याची शक्यता जास्त राहणार. तेव्हा आपण या काळामध्ये महत्त्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावेत. चतुर्दशी श्राद्धकर्म आहे. या तिथीवर आपल्याला सोडून आपल्या नातेवाईक संबंधित कोणी असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. अपराह्न काळात करा, तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्निपुतीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. म्हणून आपण विशेष किंवा महत्त्वाची कामे या काळात न करता रेग्युलर कामे जी आहेत तीच करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मक्रम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरि ओम. शिवशंभो महादेव.